वर्किंग एक वुमन असो किंवा मग गृहिणी असो, कोणालाही बचतीचं ज्ञान तर आहे, पण मग गुंतवणुकीचा कुठेतरी अभाव आहे. पण मग होतं काय, की आता लोकांना काय गैरसमज होतो, की आर्थिक साक्षरता म्हणजे की कुठे अशी गुंतवणूक करणे, की जिथून जास्तीत जास्त परतावा आपल्याला मिळेल. तुम्ही स्वतः एक स्त्री आहात, बरोबर? हां. तर मला हे जाणून घ्यायचं आहे, की एक जो माणूस असतो, हं. त्याची फायनान्शियल प्लॅनिंग आणि एका महिलेची फायनान्शियल प्लॅनिंग यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो? ते दागिन्याला ते इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात. तर हा एक मोठा गैरसमज आहे आणि स्त्रियांची रिस्क घ्यायची तेवढी क्षमता नाही आहे. जर त्या मंथली ₹500,000 जर त्या साठवत आहे आणि त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे, तर अर्थातच त्यांना रिस्क नको आहे. तर धनश्रीजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. थँक यू सो मच मला इथे तुम्ही इन्व्हाईट केल्याबद्दल. येस, तर सगळ्यात आधी आमच्या ऑडियन्सला ऐकायला आवडेल तुमच्याबद्दल. हां. नमस्कार, मी धनश्री राहुल वडे आणि मी एक फायनान्शियल प्लॅनर आहे. सेबी सर्टिफाईड रिसर्च ॲनालिस्ट आहे. स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड आणि फायनान्शियल लिटरसी एज्युकेटरसुद्धा आहे. ओके. आणि तुमची ही सगळी जर्नी कशी स्टार्ट झाली होती? माझी ही जर्नी ॲक्चुअली माझ्या लग्नानंतर सुरू झाली. म्हणजे मी मास्टर्स केलेला आहे कॉमर्समध्ये आणि पूर्वी मी एक प्रायव्हेट कॉलेजवरती अकाउंट्स हा विषय शिकवायचे. ओके. जेमतेम 3,000-4,000 मला तिथे सॅलरी होती आणि मला एक आवड होती फायनान्स या क्षेत्रातली. तर मग माझ्या मिस्टरांनी मला गाईड केलं, की "तुला फायनान्स या क्षेत्रात आवड आहे, तर तू कुठेही प्रायव्हेट जॉब न करता आता तू तुझं एक ओळख या क्षेत्रात तू निर्माण करू शकते. तुझं एक नाव त्या क्षेत्रामध्ये तू बनवू शकते." बरोबर. तर मग अशा पद्धतीने मग मी एक्झाम्स पास आउट झाले. सर्टिफाईड जे आहे मी प्लॅनर झाले, फायनान्शियल प्लॅनर. नंतर मग स्टॉक मार्केट या दिशेला आले आणि मग तसंच म्युच्युअल फंड्स वगैरे याबद्दल मग हे स्टार्ट सगळं झालं असं तुमचं हां. जर्नी. ओके. आणि आता हे जे फायनान्सचं फील्ड आहे समजा, हं, हं. याच्यामध्ये तुम्ही रोल मॉडेल कोणाला म्हणतात नेमकं? माझ्यासाठी माझे रोल मॉडेल तर माझे मिस्टरच आहे. म्हणजे एकंदरीत त्यांच्याचमुळे मला जे काही मी या क्षेत्रात आली, तर फक्त त्यांच्याचमुळे. मला जेही काही मार्गदर्शन जे लाभलं आहे, ते फक्त त्यांच्याचमुळे. कारण मला एक कॉन्फिडन्स नव्हता, की मी या क्षेत्रातही येऊ शकेल. कारण आवड आणि त्यामध्ये करिअर करणं, हे लग्नानंतर कुठेतरी स्त्रियांसाठी खूप डिफिकल्ट होऊन जाते किंवा मग 90% जे आहे स्त्रियांचं काय होते, की लग्नानंतर त्यांचं करिअर जे आहे किंवा मग त्याला पॉज मिळून जातो. बरोबर. पण माझ्या बाबतीत तसं नाही झालं. लकीली मला खूप असं त्यांचं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यामुळे मी मग एक्झाम्स सहज पास आउट केल्या सगळ्या आणि अशा पद्धतीने मग मला असं वाटलं, की आपण जसं फायनान्शियली लिटरेट झालो, हं. तर अनेक स्त्रियांना देखील याची गरज आहे. बरोबर. कारण त्यांनाही फायदा होईल. हां, त्यांनाही याचा फायदा होईल नक्कीच. कारण काय आपण पाहतो, की वर्किंग एक वुमन असो किंवा मग जी गृहिणी असो, कोणालाही बचतीचं ज्ञान तर आहे, पण मग गुंतवणुकीचा कुठेतरी अभाव आहे किंवा गुंतवणुकीची माध्यमं जी आहेत ती माहिती नसतात. मग अशा अनेक अशा गोष्टी मला क्लिक झाल्या किंवा मग परिस्थितीनुसार अशा काही गोष्टी समजत गेल्या. तर तसं-तसं मग काय झालं, की अनेक स्त्रियांना देखील मी आर्थिक साक्षर केलं. आता काही असे स्पेसिफिक ग्रुप्स आहेत, जे आता कर्नाटकामध्ये बंगलोरला आहेत. स्त्रिया आहेत, काही मराठी बांधव आहेत, तर त्यांनासुद्धा मी फायनान्शियली लिटरेट केलं अरे आहे. वाह! तर आता तुम्ही जसं सांगितलं जसं की फायनान्शियल लिटरसी म्हणजे हां. ज्याला आपण मराठीत आर्थिक साक्षरता म्हणतो. येस, हो. तर याला तुम्ही कसं डिफाईन करतात? म्हणजे सामान्य माणसाला समजायसाठी? अ, स एक सहज असं सांगायचं झालं तर आर्थिक साक्षरता म्हणजेच काय, की भविष्याच्या दृष्टीने आपल्या पैशांचं नियोजन करणे. मग आता कुठे गुंतवणुकीची माध्यमं आहेत किंवा मग आपल्यासाठी काय कुठला मार्ग योग्य आहे, आपली रिस्क काय आहे, आपले फायनान्शियल गोल्स आपण कसे चूज करू शकतो. तर ह्या सगळ्यांची तयारी म्हणजेच एकंदरीत आर्थिक साक्षरता. पण मग होतं काय, की आता लोकांना काय गैरसमज होतो, की आर्थिक साक्षरता म्हणजे की कुठे अशी गुंतवणूक करणे, की जिथून जास्तीत जास्त परतावा आपल्याला मिळेल, अशी एक कन्सेप्ट आहे. तर ती ॲक्चुअली तसं नाही आहे. आर्थिक साक्षरता म्हणजे आपल्या प्रत्येक जे फायनान्शियल क्षेत्रात गुंतवणुकीची माध्यमं असतील, तर त्यांचं नॉलेज आपल्यासाठी कुठलं माध्यम योग्य आहे. तर याची कुठेतरी सुरुवात जी आहे, त्याची सगळी तयारी म्हणजे आर्थिक साक्षरता. हां. आता तुम्ही स्वतः एक स्त्री आहात, बरोबर? हां. तर मला हे जाणून घ्यायचं आहे, की एक जो माणूस असतो, हं. त्याची फायनान्शियल प्लॅनिंग आणि एका महिलेची फायनान्शियल प्लॅनिंग यांच्यामध्ये काय डिफरन्स असतो? अ, हो. एक माणूस म्हणून म्हणजे जे सॅलरीड पर्सन असो किंवा मग हं. व्यवसायातून कोणी कमावता पुरुष असो,
तर त्याच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आणि एका स्त्रीच्या फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये खूप तफावत आहे. स्त्रिया तर मॅक्झिमम आपण एक एक्झाम्पल घेऊ की गृहिणी आहे, तर तिलाही कुठलं असं स्पेसिफिक तिचं सोर्स ऑफ इन्कम नसतं, म्हणजे कुठून ती कमवत नाही. पण तिला बरोबर व्यवस्थित तिच्या जे फायनान्स आहे तो तिला मॅनेज करता येतो योग्य पद्धतीने. मग आता एक बुक मी याच्यावरती छान वाचलंय, कॉफी कॅन इन्व्हेस्टिंग. पूर्वी आता मग हे इथे ऍप्लिकेबल होतं की आताच्या ज्या ह्या स्त्रिया आहेत किंवा पूर्वीच्या आपल्या आजी आई वगैरे पाहतो आपण की घरातल्या छोट्या छोट्या डब्यांमध्ये पैसे ठेवायचे. तर तशा पद्धतीचं त्यांचं प्लॅनिंग असतं की जेवढं आपल्याला फ्युचरमध्ये काही अनसर्टन्टी साठी त्यांच्याकडे पैसे रेडीच राहायचे कुठे प्रत्येक डब्यामध्ये. याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं की नोटबंदीच्या वेळेस कुठून कुठून पैसे स्त्रियांनी काढले होते, कुठल्या कुठल्या डब्यांमधून. तर त्यांचं फायनान्शियल प्लॅनिंग हे नक्कीच पुरुषांपेक्षा वेगळं असतं. कारण पुरुषांचं कसं आहे की त्यांना माहिती आहे आपल्याला एवढ्या याच्यामध्ये ही सॅलरी आपल्याला येते आणि आपल्याला हे एक्सपेन्सेस होतात, त्यानुसार सॅलरी थोडी फिक्स असते. फिक्स असते आणि एक क्लिअर असते, त्यांना क्लॅरिटी तेवढी असते की आपले गोल्स हे आहेत आणि आपले इन्कम हे आहे, आपण त्याच्यामध्ये हे अचीव करू शकतो, असं त्यांना हे असतं. पण स्त्रियांचं काय असतं की त्यांना कुठला गोल नसतो, पण अनसर्टन्टीच्या वेळेस त्यांच्याकडे फायनान्स हा रेडी असतो. म्हणजे मुलांची ट्युशन फीज असो किंवा मग अडीअडचणीला घर खर्चाला, कुठे मग सिलेंडरला. तर अशा पद्धतीने दोघांमध्ये फरक आहे. बरोबर. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जो माणूस असतो त्याची इन्कम फिक्स असते आणि त्याला माहिती असतं की आपला पैसा कुठे येणार आहे, कुठे जाणार आहे. स्त्रियांचं असं असतं की त्यांच्याकडे असं काही फिक्स इन्कम नसल्यामुळे त्यांच्याकडे पैसा असतो आणि त्याबरोबर योग्य टायमाला त्याचा उपयोग करतात. आणि अनसर्टन्टीच्या वेळेस ते मग ते बरोबर त्याचं व्यवस्थापन करू शकतात. बरोबर. आता तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की प्रत्येक महिलेकडे स्वतःची सेव्हिंग असते, बरोबर. पण मला असं वाटतं की ही सेव्हिंग जर त्यांनी थोडीशी इन्व्हेस्ट केली तर त्याला त्याचा आणखी फायदा होऊ शकतो त्यांना. पण प्रश्न हा येतो की आता ही जी सेव्हिंग आहे त्याची इन्व्हेस्टमेंट कुठे करायची. तर महिलांसाठी त्यांना बचतीचं एकतर ज्ञान असतं पुरेपूर. एकतर एक वर्किंग वुमेन असो, कमावती स्त्री असो किंवा मग जी गृहिणी आहे, होम मेकर आहे ती असो, त्यांना बचत ही खूप छान माहिती आहे. पण त्यांना गुंतवणुकीचा माहितीचा अभाव असतो. गुंतवणुकीचे ऑप्शन्स त्या कधी एक्सप्लोर करत नाहीत किंवा मग तशी त्या डेअरिंग करत नाहीत की आपण स्टॉक्समध्ये गुंतवू शकतो किंवा म्युच्युअल फंडची SIP करू शकतो. तर स्त्रिया आता गुंतवणुकीच्या एक व्ह्यू काय पाहतात की आपण काही पैसे साठवले तर त्याच्यापासून आपण गोल्ड घेऊया, दागिने घेऊया. सोनं हा खूप जास्त पॉप्युलर आहे स्त्रियांमध्ये, अगदी पूर्वीपासून. आपल्या आजी म्हणा किंवा त्याही पूर्वीपासून. तर सोनं पण मग एक काय होतं याच्यामध्ये, ते दागिन्याला ते इन्व्हेस्टमेंट म्हणून पाहतात. तर हा एक मोठा गैरसमज आहे की दागिन्यांच्या फॉर्ममध्ये जर स्त्रिया पैसे त्यांचे जे आहेत ते खर्च करत असतील तर ती त्यांची गुंतवणूक होत नाही. तर ती असेट म्हणून ते यूज करतात आणि एक ॲप्रिशिएटिंग असेट म्हणून तिला आपण नक्कीच पाहू शकतो. पण यामध्ये काय होतं, गुंतवणूक ही जी आहे ती नसते मुळात. एकतर सोन्याला आपण दागिन्यांच्या फॉर्ममध्ये जेव्हा करतो तर ते 22 कॅरेटमध्ये 916 जे BIS जे स्टँडर्ड आहे त्याच्यानुसार ते गोल्ड राहतं. त्याला घट लागते आणि मग त्याला मेकिंग चार्जेस हाय असतात आणि मग ते कधी दागिने विकायच्या दृष्टीने पण कुठली स्त्री ते घेत नाही, इच्छा पण नाही होत कधीच, अर्थातच. मग जर इन्व्हेस्टमेंटचा ऑप्शन म्हणून जर स्त्रिया त्या सोनं घ्यायचं असेल तर अनेक असे मार्ग आहेत. त्या कॉईन घेऊ शकतात, 24 कॅरेट्स, बार घेऊ शकतात आणि त्याहूनही म्हणजे याच्यामध्ये सेफ्टी आणि स्टोरेजचा इश्यू आहे परत. बरोबर, चोरी झाली तर परत काय करायचं. तेच. आणि मग लॉकर वगैरे हे तर याच्यामध्ये थोडंसं हे होतं. पण एक आणखीन जे मी इथे सांगू इच्छिते सोयीस्कर असा पर्याय जो आहे तो डिजिटल गोल्डचा आहे. याच्यासाठी डीमॅट सुद्धा लागत नाही आणि काय की UPI ॲप्स आहेत आपले, तर त्याच्यामध्ये सुद्धा डिजिटल गोल्डमध्ये SIP करू शकतात किंवा जे आहेत फक्त गोल्ड सुद्धा घेऊ शकतात. अगदी ₹500 महिन्यापासून ₹100 महिन्यापासून घेऊ शकतात. तर हे ऑप्शन जर त्यांनी बघितला सोन्याला स्त्रियांनी तर खूप म्हणजे जास्त फायदेशीर होईल खरंच. पण मग हे सेफ आहे का? कारण ज्यावेळेस एखादी महिला असते तिचे खूप मेहनतीचे पैसे असतात, नक्कीच. समजा दागिने घेतले ते तिच्या जवळ असतात. आता तुम्ही जसं सांगितलं की UPI मध्ये इन्व्हेस्ट करा, डिजिटल गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करा, तर हे सेफ आहे का?
येस, 100% सिक्युअर आहे हे. याला कुठलं जसं तुमच्या UPI ॲपला प्रायव्हसी आहे, तर या गोष्टीला सुद्धा प्रायव्हसी आहे. तुम्ही तुमचं अकाउंट लॉगिन जेव्हा करता किंवा तुम्ही UPI ॲप जेव्हा वापरता, तुमचा पिन कोणाला शेअर करायचा नाही किंवा मग तो इतर कोणाशी काही डिस्कशन करायचं नाही, एवढं अवेअरनेस तुमच्यामध्ये पाहिजे. तर हे एक त्याच्यातला एक आहे, की तेवढी सिक्युरिटी तुम्हाला सुद्धा मेंटेन करावी लागते, की तुम्ही तुमचा पिन कोणाशी शेअर नका करू किंवा तुम्ही काय पर्चेस करत आहात, हे कुठे डिस्कस नका करू. ते एक ॲज अ सिक्रेट म्हणूनच तुम्ही मेंटेन करा. बरोबर. असं. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे, की फक्त तेवढी सिक्युरिटी ठेवा. तुम्ही स्वतःही तेवढं अवेअर राहा. कुठले फ्रॉड कॉल्स येत असतील, तर आपला पिन देऊ नये, CCV देऊ नये वगैरे. ह्या सगळ्या गोष्टींची काळजी देखील घ्यावीच लागते. पण अर्थात हे एवढं डिफिकल्ट नाही आहे, कारण आता प्रत्येक महिलेजवळ मोबाईल आहेत. प्रत्येक सोशल मीडियाचं नॉलेज आहे, तर UPIचं पण आहे. खूपच सहज झालेलं आहे ते. म्हणून हा ऑप्शन खूप चांगला आहे, सोयीस्कर आहे. आता तुम्ही सोन्याचं तर खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय, पण आता मला थोडंसं SIP बद्दल विचारायचंय, की समजा ज्या महिला हा पॉडकास्ट बघताय त्या SIP मध्ये कशा पद्धतीने गुंतवणूक करू शकतात? सुरुवातीला आपण पाहूया की SIP काय आहे. तर सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, याला आपण SIP जे म्हणतो, तर त्याच्यामध्ये मंथली एक आपली अमाऊंट असते, की ती आपल्याला इन्व्हेस्ट करायची असते. अगदी ₹500 पासून असे काही म्युच्युअल फंड्स आहेत, की ज्यांची SIP सुरू होते. तर हा एक स्त्रियांसाठी खूप चांगला ऑप्शन आहे SIPचा. कारण तेवढी जी अमाऊंट आहे 500, 1000, 2000, तर ही त्यांच्याकडे खेळत राहतेच. त्यांच्याकडे असतेच ती. तर ही ते कुठेतरी चांगल्या याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात आणि त्यांना मग लाँग टर्ममध्ये त्याचा नक्कीच फायदा मिळतो. कुठल्याही ते कशातरी त्यांच्या हेतूसाठी ते वापरू शकतात ती अमाउंट. स्पेसिफिक त्यांचा काही आर्थिक गोल असेल किंवा मग स्वतःच्या शिक्षणावरती असेल किंवा कुठलंही दुसरं काही त्यांचं ध्येय असेल, तर ते त्या पूर्ण करू शकतात SIPच्या माध्यमातून. आणि कुठेही त्यांना म्हणजे असं हार्ड नाही जाणार. ₹500 जरी म्हटलं आपण, तरी एवढं कठीण नाहीये ते. पण मग जर समजा एखाद्या महिलेला SIP मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, तर त्याची प्रोसेस काय असते? हे SIP करण्याच्या प्रोसेससाठी ॲक्च्युअली काय राहतं, की पहिले आपल्याला माहिती पाहिजे, की आपला गोल काय आहे, आर्थिक जे आहे ते. तर रिस्क काय आहे आपली. आपण आणि स्त्रियांची रिस्क घ्यायची तेवढी क्षमता नाही आहे. जर त्या मंथली ₹500,000 जर त्या साठवत आहे आणि त्यांना इन्व्हेस्ट करायचं आहे, तर अर्थातच त्यांना रिस्क नको आहे. बरोबर. मग त्यांच्यासाठी काय डेट आहे, इक्विटी हे 2 ऑप्शन्स आहे, हायब्रिड आहे. मग स्वतः असं काही करण्यापेक्षा त्या फायनान्शियल प्लॅनरची हेल्प घेऊ शकतात आणि मग त्यांना एक क्लॅरिटी मिळेल, की आपली रिस्क ॲपेटाईट काय आहे किंवा कुठे कोणती SIP आपण करू शकतो. म्युच्युअल फंड ॲडवायझर, डिस्ट्रिब्युटर ते पण आपल्याला गाईड करतात आणि मग हवं तर ते माझी पण सुद्धा ॲडवाईस घेऊ शकतात नक्कीच. ओके. आता हे तुम्ही सांगितलं, म्हणजे तुमचंही म्हणणं बरोबर आहे, की समजा एखाद्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल महिलांना, एक तर ऑलरेडी त्यांना याच्यातलं काही जास्त माहिती नाही. बरोबर. तर त्यांनी एखाद्या फायनान्शियल प्लॅनरची मदत घेतली तर ती चांगली, त्यांना जास्त फायदा होईल. हो, नक्कीच. त्यांना अर्थातच फायदा होईल याचा. कारण काय, एक फायनान्शियल प्लॅनर त्यांच्या सगळ्या जे साईट आहेत, त्यांचा अभ्यास करून त्यांना एक डिसिजन देत असतात, की तुम्ही या मार्गाने गुंतवणूक करू शकता किंवा याची स्टार्टिंग तुम्ही अशी करू शकता. तुमचे जे गोल आहेत, ते पाहून तुम्हाला एक निर्णय दिला जातो, की अशा पद्धतीने जर तुम्ही या रोडमॅपवरती चालले इन्व्हेस्टमेंटच्या, तर तुमचा गोल तुम्ही अचीव्ह करू शकता. तर याला काय करावं लागते, की आपल्याला कुठेतरी ज्ञान तर मिळते. सुरुवातीचं जे बेसिक नॉलेज आहे, तर ते आपण बुक्स रीडिंगमधून, YouTubeचे व्हिडिओजमधून हे घेऊ शकतो. पण अर्थात आपल्याला जर का असे ऑप्शन्स पाहायचे आहेत किंवा मग इन्व्हेस्टमेंट स्वतः करायची आहे, तर एक फायनान्शियल प्लॅनर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने गाईड करतात. अच्छा. आता फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना आणखी कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात? तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना सुरुवातीची प्रायमरी गोष्ट म्हणजे आपले आर्थिक ध्येय निश्चिती करणे. आपले फायनान्शियल गोल्स जे आहेत, गोल सेटिंग करणे, त्यांची क्लॅरिटी आपल्याला असणे, की आपल्याला या वर्षांमध्ये हे गोल्स असणार आहेत. तर मग याच्यासाठी गोल सेटिंगसाठी पण एक कन्सेप्ट आहे, की आपले ध्येय कसे असायला पाहिजेत. आर्थिक ध्येय स्मार्ट असायला पाहिजे. तर स्मार्ट म्हणजे या जो वर्ड आहे स्मार्ट, तर यातलं प्रत्येक लेटरला एक मीनिंग आहे. जसं त्यात स्मार्टमधला S आपल्याला सांगतो, की आपले ध्येय जे आहे ते स्पेसिफिक असायला पाहिजे. नंतर म्हणजे असं अंदाजे नकोय, नाही, एकदम प्रॉपर. M म्हणजेच मेझरेबल असायला पाहिजे. A म्हणजे अचिव्हेबल असायला पाहिजे
आर म्हणजे रिअलिस्टिक असायला पाहिजे आणि टी म्हणजे ज्याला टाईम बाउंड असला पाहिजे. म्हणजेच याला एक एक्झाम्पल म्हणून मी सांगते. तर साधारणतः एक व्यक्तीचा आता मुलगा आहे आणि तो 10वीला आहे. तर त्या व्यक्तीला माहिती आहे, की पुढच्या 2 वर्षांमध्ये माझ्या मुलाला मला एक चांगलं शिक्षण द्यायचं आहे. त्याला ₹10,00,000 एवढा खर्च येईल. म्हणजे अर्थात जास्त येईल, पण आपण आता अंदाज एक धरूया. अंदाज पकडूया. तर मग इथे हे स्मार्टमध्ये कसं बसते का ते आपण पाहूया. तर एक तर काय त्याचं गोल स्पेसिफिक आहे का? तर नक्कीच आहे आहे. त्याचं गोल स्पेसिफिक. त्याला माहिती आहे, की 2 वर्षामध्ये माझ्या मुलाला शिक्षणासाठी एवढं कॉर्पस लागणार आहे. बरोबर. म्हणजे स्पेसिफिक तो गोल झाला. मेझरेबल झाला, की 10,00,000चं त्यांनी मेझर करू शकलं, की हो. इन्फ्लेशन धरून, एज्युकेशन इन्फ्लेशन धरून अंदाजे ₹10,00,000 त्याला ₹10,00,000 लागतील. तर एक त्यांनी मेझर केलेलं आहे. म्हणजे तेही बरोबर. नंतर अचिव्हेबल आहे का? तर हो, कारण अचीव्ह तो या लाईफमध्ये ते गोल करणारच आहे. रिअलिस्टिक पण आहे आणि टाईम बाउंड अर्थातच 2 वर्षात करायचं. बरोबर. टाईम बाउंड जो आहे म्हणजे टाईम कुठल्याही गोलला जेवढा पैसा महत्त्वाचा आहे, तेवढा त्याच्यासाठी लागणारा वेळ ही नंतरची महत्त्वाची गोष्ट आहे, की असं नाही की आपल्याला आता शिक्षण आहे, तर मग त्याला काही टाईम बाउंडच नाही, असं नाही आहे ना. तर त्याला आपल्याला माहिती आहे, की 2 वर्षात माझ्या मुलाला मला उच्च शिक्षण द्यायचं आहे, तर त्याला एवढा पैसे लागणार आहेत बरोबर. शिक्षणासाठी. तर पैशानंतर किंवा पैशा एवढंच महत्त्व जे आहे, ते कुठेतरी टाईमला सुद्धा आहे. तर मग जेव्हा आपण गोल सेटिंग करतो, आपलं गोल हे मी सांगते नेहमी, की स्मार्ट असायला पाहिजे. ओके. हे झालं गोल सेटिंग. येस. त्याच्यानंतर आणखी? नंतर आपल्याला इमर्जन्सी फंड हा मेंटेन करावा लागतो अर्थातच. 6 महिन्यांपर्यंत आपला आत्ता जो आपल्याला जीवनावश्यक खर्च लागतो आहे, तर तेवढा आपल्या पुढचे 6 महिन्यांचा होईल, असा आपल्याकडे एक लिक्विड फंड तो असायला पाहिजे. म्हणजे अर्थातच आपण त्याला एफ-डी करू नाही. त्याला आपण सेव्हिंगमध्ये पण ठेवू शकतो, की जेवढा तो लिक्विड तेवढा आपल्यासाठी तो फायदेशीर. फायदेशीर राहील. एक म्हणजे तो कॅशच्या स्वरूपात एक कॅशच्या अमाउंट काढून स्वरूपामध्ये तो. साइडला काढून बस. ठेवायची. तर ते एफ-डीमध्ये न करता तो सेव्हिंगमध्ये असावा. कारण आपण पाहिलं होतं, की कोव्हिड पॅन्डेमिकमध्ये की सिच्युएशन अशी होती, की आपल्याकडे लिक्विड कॅश नव्हती किंवा बरोबर. मग जेव्हा सगळे सोर्स जेव्हा पॉज झाले होते, तर तेव्हा इमर्जन्सी फंडची किती आवश्यकता होती हे प्रत्येकाने अनुभवलं. बरोबर. तर ती एक प्रायमरी आपली गोष्ट येते, की आपल्याला जेव्हा आपण कमवते होतो, स्वतंत्रपणे कमवायला लागतो, तर तेव्हा ध्येयनिश्चितीनंतर इमर्जन्सी फंड ही महत्त्वाची एक स्टेप आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि तुम्ही सांगितलं, की समजा साधारणतः 6 महिन्याचं आपण इमर्जन्सी फंड मेंटेन करायला पाहिजे. हो. ओके. त्यानंतर आणखी? नंतर हेल्थ इन्शुरन्स इन्शुरन्स. इन्शुरन्स जे आहे टर्म इन्शुरन्स, जे लाईफ इन्शुरन्स हे फार महत्त्वाचे आहे. कोणी वर्किंग असेल तर कंपनीकडून जो प्रोव्हाईड होतो, त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या फॅमिलीला स्वतःला सिक्युअर करण्यासाठी इन्शुरन्स हा फार महत्त्वाचा आहे. आणि तो पण मी माझ्या क्लायंट्सला पण रिकमेंड करते, की ह्या गोष्टीतली तिसरं जे स्टेप आहे ते इन्शुरन्स नक्कीच पाहिजे म्हणून. ओके. कारण अचानक काही झालं तर परत हां, पैसा ते कुठून तेवढं मागणार? सिक्युरिटी शील्ड जी आहे ती फॅमिलीला आणि स्वतःलाही आवश्यक आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट आणखी काय आहे? आणि शेवटचं एक महत्त्वाचं म्हणजे रिटायरमेंट प्लॅनिंग. तर अर्थातच जेव्हा स्वतंत्रपणे कोणी कमवायला लागते, तर तेव्हाच आपल्याला लगेचच रिटायरमेंटचं प्लॅन करायचं नाही आहे. कोणी 25च्या एजमध्ये जर का नोकरीला लागलं, सॅलरी असेल, तर मग त्याला त्याच वेळेस काही आपण असा फोर्स नाही आहे, की त्याने रिटायरमेंट प्लॅनिंग आत्ताच करावं किंवा 35मध्ये 40मध्ये रिटायरमेंट व्हावं. बरोबर. तर असं कुठलं प्रेशर नाही आहे. पण त्याच्यासाठी एक आवश्यकता आहे, की लोनच्या ट्रॅपमध्ये आपण आलो नाही पाहिजे सुरुवातीलाच. कारण काय होते आता यूथमध्ये आपण पाहतो, की लक्झरियस लाईफस्टाईलची एक सवय फॅड असते. येत आहे, क्रेज आहे, की सगळ्याच गोष्टी घर स्वतःचं लक्झरियस त्याच्यातून छान प्रकारचं इंटेरियर तशा गोष्टी मग त्या वाढतच जातात. मग काय होते, की सुरुवातीलाच जेव्हा ते कमवायला लागतात, तेव्हा लोनच्या पण ट्रॅपमध्ये फसतात आणि मग कुठेतरी गोल जे आहे, इन्व्हेस्टमेंट जे आहे याच्यापासून भरकटून जातात. मग सुरुवातीलाच तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींची प्लॅनिंग करा, रिटायरमेंटची प्लॅनिंग करा. कारण आता महत्त्वाचा मुद्दा काय आहे, की रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी आपल्याला कुठलंही लोन मिळत नाही. ते बरोबर. स्वतःलाच आपल्याला कॉर्पस तो आहे तो करावा लागतो तयार. कारण की पहिले पेन्शन असायची, तर तेवढी सिक्युरिटी असायची, की निश्चितपणे, की आपल्याकडे तेवढी-तेवढी पेन्शन येईल. आपले खर्च जे आहे आपण ते थोडे कमी
करू शकू. पण आत्ताच असं नाही आहे. आत्ताच्या यूथला जे आहे स्वतःची फायनान्शियल जे रिटायरमेंट कॉर्पस जो आहे, तो स्वतः बिल्ड करायचा असतो. म्हणून ते देखील एक गोल त्यांनी कन्सिडर करावंच. गोल सेटिंगसाठी मला एक उत्तम उदाहरण इथे द्यायचं आहे. अखंड महाराष्ट्राचे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. नियोजन शिकावे तर यांच्याकडून, की ज्यांनी 400 वर्षापूर्वी नियोजन आपल्याला शिकवलं, ते आत्ताही हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBAच्या स्टुडंटला शिकवल्या जातात तिथे. तर हे एक नियोजनाचं सर्वोत्कृष्ट एक्झाम्पल आपण आहे हे वालं. आता फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे सांगितलेले जसं की गोल सेटिंग झालं, त्याच्यानंतर इमर्जन्सी फंड झालं, त्याच्यानंतर इन्शुरन्स झालं आणि नंतर रिटायरमेंट प्लॅनिंग. बरोबर. ज्या महिला असतात समजा त्यांच्यासाठी रिटायरमेंट प्लॅनिंग महत्त्वाचं आहे का? नक्कीच. रिटायरमेंट प्लॅनिंग जेवढं पुरुषांसाठी महत्त्वाचं आहे, त्याहीपेक्षा कदाचित जास्त महत्त्वाचं हे स्त्रियांसाठी आहे. पण त्यांच्या कुठल्याही लिस्टमध्ये हा शब्दच नसतो रिटायरमेंट प्लॅनिंग नावाचा. कारण काय की आपण पाहतो आता पुरुषांच्याही बाबतीत जर का आपण गोष्ट केली तर रिटायरमेंटचं पहिले जे एज होतं 58-60 वगैरे असायचं. पण आता तसं नाही आहे. एक कन्सेप्ट आहे फायनान्शियल इंडिपेंडन्स अँड रिटायर अर्ली. तर यानुसार काय आहे की प्रत्येक युथला जे आहे 40-45 लवकर रिटायर व्हायचं आहे. त्यांचा एक हा जो गोल आहे तो कुठेतरी खूप पॉप्युलर होत आहे. पण स्त्रियांमध्ये तसं अजिबात नाही आहे. स्त्रियांच्या ऑप्शन मध्येच नाही आहे की आपल्याला पण रिटायरमेंट आहे का, की रिटायरमेंट कॉर्पस आपल्याकडे असायला पाहिजे. हा कुठलाही पर्याय स्त्रीच्या लिस्टमध्ये नाही आहे की जो असायला पाहिजे. कारण आता आपण पाहू शकतो की कोणत्याही ऍक्सिडेंटल गोष्टीला आपण समोरी जावं लागते स्त्रीला खंबीरपणे. तिच्या कुटुंबासाठी तिला उभं राहावं लागेल. तर एकतर काय आणि नाही कुटुंबासाठी जर तिला कोणी साथ नाही दिली उद्या चालून तर तिला स्वतःसाठी उभं राहावं लागेल खंबीरपणे. तर मग तेव्हा तिच्याकडे जी कमकुवत जी बाजू असेल तर ती असेल फायनान्स. कारण हिंमत जी आहे ती स्त्रीमध्ये येते. शेवटी ती कुटुंबासाठी का होईना, स्वतःसाठी का होईना, तर ती पुन्हा नव्याने उभी राहते. पण सक्षम ती तेवढी असते. पण मग तिला मागे खेचणारी बाजू म्हणजे काय आहे की फायनान्स. मग तो तिला का तेव्हा काय पर्याय आहे. तर मग तेव्हा तिने सुरुवातीच्या काळापासून जेव्हा तिला बचतीचं ज्ञान येतं, गुंतवणुकीचं ज्ञान जेव्हा तिला मिळतं, तर तेव्हा तिने हा गोल लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला सुद्धा रिटायरमेंटचा एक लमसम कॉर्पस आपल्याकडे असायला पाहिजे. बरोबर आहे ना. कारण नॉर्मली आपण काय म्हणतो की एखादं लग्न ज्यावेळेस होतं त्यावेळेस कुठलाही नवरा जो असतो त्याचं वय थोडंसं स्त्रीपेक्षा जास्त असतं. बऱ्याच केसेस मध्ये असं असतं की नवरा एक्सपायर होऊन जातो आणि स्त्री असते. मग अशा वेळेस जर समजा तिच्या मुलांनी इथून पुढची गोष्ट करतोय आपण, जर समजा त्या स्त्रीला नाही हेल्प केली किंवा आपण म्हणतो वागवलं, तर मग त्यावेळेस तिचा स्वतःचा जर फंड असला तर ते चांगलंच आहे. नक्कीच चांगलं आहे. कारण तिचा उदरनिर्वाह कसा चालणार. बरोबर. कारण कुठल्याही गोष्टीला आता शाश्वती नाही राहिली की कदाचित मुलं असतीलही, साथ देतील नाही देतील किंवा मग त्यावेळेस स्त्रीने काय करायचं. तर ती तिची आर्थिक बाजू तिने सुरुवातीलाच भक्कम करायची की मी फायनान्शियली सिक्युअर आहे आणि हीच मी रिटायरमेंट तिची प्लॅनिंगचा जो भाग आहे तर ती करूच शकते आणि करायलाच पाहिजे. आता मुद्दा येतो मग कशी करायला पाहिजे आणि कुठे करायला पाहिजे. तर नक्कीच याच्यासाठी मी जसा पहिले ऑप्शन सांगितला की स्त्रियांसाठी SIP हा एक चांगला ऑप्शन आहे की कमी जे अमाऊंट पासून त्या SIP करू शकतात. हा एक आहे मुद्दा. परत सोनं मी सांगितलं की गोल्ड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. हाही देखील एक उत्तम पर्याय आहे की दागिन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता त्या डिजिटली गोल्ड प्रेफर करू शकतात. तर हे दोन पर्याय एकदम सोयीस्कर आहेत स्त्रियांसाठी की ते दोन्ही पर्यायांमध्ये गुंतवणूक करू शकतात. आणि याहूनही पेक्षा जर आपण पाहिलं तर स्टॉक्स हे लॉंग टर्म मध्ये जास्त रिटर्न्स देतात, चांगल्या पद्धतीचे रिटर्न्स देतात. तर त्याच्याही जर आपला अभ्यासाचा कुठेतरी कमतरता असेल तर आपण फायनान्शियल प्लॅनरची मदत घेऊन ते जे आहेत आपल्यासाठी स्टॉक्स कुठले तर तेही आपण बघू शकतो किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे, लार्ज कॅप, स्मॉल कॅप किंवा आपली रिस्क ॲपेटाईट पाहून जी रिस्कची क्षमता आहे की माझा फंड हा सिक्युअर तर राहायला पाहिजे. तर मग अशा वेळेस त्या स्त्रिया स्मॉल कॅप मध्ये नाही इन्व्हेस्ट करू शकत. मग तेव्हा त्यांची फायनान्शियल प्लॅनर त्यांना मदत करेल की कुठे त्या इन्व्हेस्टमेंट करू शकतात, बेटर ऑप्शन कोणते त्यांना इक्विटीमध्ये त्या एक्सप्लोर करू शकतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मार्ग तेच आहेत, म्हणजे तिथंच आहेत, फक्त एक डोक्यात ठेवायचं की आपल्याला रिटायरमेंटसाठी थोडी वेगळी प्लॅनिंग करायची. म्हणजे जर सपोज आपण 10 रुपये इन्व्हेस्ट करत असू तर त्यातले 2 रुपये आपल्याला रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्ट करायचे, तेच मार्गांमध्ये. हो.
अर्थातच की तेवढा पोर्शन त्यांनी रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी ठेवायलाच पाहिजे आणि फायनान्शियली इंडिपेंडंट त्यांनी पण व्हायला पाहिजे. बरोबर. आता धनश्रीजी, तुम्ही स्वतः फायनान्शियल प्लॅनर आहात, बरोबर? तुम्ही लोकांना सांगतात, महिलांना सांगतात की पैसे तुमचे गुंतवणूक करा, पण महिलांचा मुद्दाच हा असतो, मेन प्रश्न, की त्यांच्याकडे पैसेच नसतात. करेक्ट. तर मग अशा महिलांसाठी तुम्ही त्यांना जर समजा साइड बाय साइड काही पैसे कमवायसाठी काही सोल्युशन सांगू शकतात का? नक्कीच. स्त्रियांना आता किती ऑप्शन आहे. अलीकडेच आता दिवाळी नुकतीच झाली आहे, तर दिवाळीमध्ये मी पाहिलं, स्वतः माझ्या परिचयातली एक मुलगी आहे, जवळच राहते, तर तिने काय दिवाळीमध्ये तिची एक कला वापरून आकाश कंदील, तिने 500हून अधिक आकाश कंदील विकले. जिथे तिला असं वाटलं की आपण फक्त जवळच्यांना हे 20-25 जे आहे ते गिफ्ट करू, तर तिला कुठेतरी क्लिक झालं की नाही, आपण याला एका बिझनेस मध्ये पण टर्न करू शकतो. आणि हे आकाश कंदील तिने 500हून अधिक ती अमाऊंट झाली की एवढे सगळे तिने आकाश कंदील विकले. तर असे हे अनेक असे उदाहरण आहेत. आणि आकाश कंदील बद्दलच समजा नॉर्मली जर आपण घ्यायला गेलं तोच 500 ते 1000 रुपयाचा आहेच मार्केटमध्ये. तर मग किती म्हणजे इन्कम सोर्स चांगल्या पद्धतीचा तिने जनरेट केला. नक्कीच. मग आता दिवाळीमध्ये फराळ सुद्धा आहे. स्त्रियांकडे अनेक असे ऑप्शन्स आहेत. किती साऱ्या कला स्त्रियांमध्ये असतात. खूप छान मेहंदी काढण्याच्या, स्टिचिंगची एक असते, परत कुकिंगची. तर या प्रत्येक गोष्टीला त्या इन्कम सोर्स म्हणून जनरेट करू शकतात. आता लकीली सोशल मीडिया असा प्लॅटफॉर्म आहे की युट्यूब पण होऊ शकतं. मग किती चांगलं एक आहे ते माध्यम युट्यूबचं जे आहे ते, की तुमची जी कला आहे ते तुम्ही इतरांपर्यंत पोहोचवू शकता. शिवाय त्याच्यातून तुम्ही इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. विविध कोर्स महिला काढू शकतात, ऑनलाईन कोर्स घेऊ शकतात, कोर्स विकू शकतात. त्यांचे जे आहेत मेहंदीचे असो किंवा मग कुठलेही त्यांच्यामध्ये जी कला आहे, तर ते प्रत्येक कलेला ते एक बिझनेसचा फॉर्म देऊ शकतात. नक्कीच. तर अशा पॉइंट ऑफ व्ह्यूने जर त्यांनी पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीचा त्यांना रिस्पॉन्स मिळू शकतो आणि खूप चांगलं इन्कम त्या जनरेट करू शकतातच. अर्थातच. तर संधी ही वारसाने मिळते, पण कर्तृत्व मात्र सिद्ध करावंच लागते. तर त्याचप्रमाणे स्त्रीने तिचं कर्तृत्व जर सिद्ध करायचं आहे, तर तिच्या कलेचा वापर करून ती चांगल्या पद्धतीने इन्कम स्वतःसाठी जनरेट करू शकते. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी स्वतःची अमाऊंट सुद्धा तिच्याकडे असेल, की ज्याने ती फायनान्शियली इंडिपेंडंट होईल. बरोबर. आणि त्या पैशातून त्यांना जे पैसे त्या बिझनेस मधून येतील, तर तेही त्यांनी इन्व्हेस्टमेंटच्या फॉर्म मध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे, की त्या पैशांना त्यांनी इन्व्हेस्टमेंट मध्ये टर्न करायला पाहिजे, खर्च नाही करायला पाहिजे. बरोबर. मग कुठेतरी काय होईल, त्यांनी त्यांचे 2 गोल जे आहेत ते साध्य होतील. एक तर त्यांना एक इन्कम सोर्स जनरेट होईल आणि दुसरं म्हणजे त्यांच्यासाठी एक इन्व्हेस्टमेंटचा कॉर्पस सुद्धा ते एक लमसम कॉर्पस सुद्धा ते एक त्यांच्यासाठी बनवू शकतात. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की हे जे छोटे छोटे बिझनेस आहे त्यातून येणारे जे पैसे आहेत ते जर त्यांनी इन्व्हेस्ट केले तर त्यांचे पैसे पण जमा होतील आणि साइड बाय साइड त्याचे इंटरेस्ट म्हणून त्यांना एक्स्ट्राची इन्कम पण मिळेल. नक्कीच. ओके. आता आपण एक शेवटचा क्वेश्चन घेऊयात की तुम्हाला काय वाटतं की ज्या महिला आहेत त्या फायनान्सच्या बाबतीत अशा कुठल्या मेजर मिस्टेक्स करतात? पहिली महत्वाची मिस्टेक्स म्हणजे की त्या गोल सेटिंगच करतच नाहीत. नाही, अजिबातच नाही. की आपल्यालाही आर्थिक ध्येय आहे, तर आपल्यालाही फायनान्शियली इंडिपेंडेंट व्हायचंय असं ते विचारच करत नाही. बिलकुल. हीच पहिली मिस्टेक आहे. बरोबर. तर हीच एक सुरुवातीची मिस्टेक त्यांची आहे. दुसरी म्हणजे काय की आपण इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत किंवा मग त्या डेअरिंग करत नाही की नाही, माझे जे पैसे आहे मी एवढ्या मेहनतीने बचत केले, तर ते मी कुठे गमावून बसली तर मग काय होणार. तर मग त्याही कुठेतरी भीतीने त्या डेअरिंगच करत नाही कुठे इन्व्हेस्टमेंट करायच्या. दुसरं म्हणजे काय की तिसरी मिस्टेक त्यांची मोठी की दागिन्यांना जे आहे इन्व्हेस्टमेंट समजतात. मी अर्थात आधी पण सांगितलं की दागिन्यांच्या फॉर्म मध्ये ते असेटला एक इन्व्हेस्टमेंट समजतात, तर म्हणजे चुकीची गोष्ट आहे. आणि परत मग ह्या ज्या फायनान्शियल छोट्या छोट्या मिस्टेक्स आहेत, तर त्या खूप निगेटिव्ह इम्पॅक्ट पाडू शकतात. म्हणून गोल पहिले आर्थिक ध्येय हे प्रत्येक स्त्रीला असायला पाहिजे. नंतर जे इन्व्हेस्टमेंटचे ऑप्शनही तिने एक्सप्लोर करायला पाहिजेत. ह्या अशा गोष्टीतून ती पॉझिटिव्ह त्याच्यातून जे आहे एक करू शकतात. नक्कीच या पॉझिटिव्ह रिझल्ट त्याच्यातून दिसू शकतात. तर थँक्यू सो मच धनश्रीजी, तुम्ही इतक्या लांबून इथं आलात आणि आजच्या या पॉडकास्टसाठी आम्हाला टाइम दिला. कारण आजचा जो टॉपिक होता ना,
तो होता की समजा महिलांसाठी फायनान्शियल प्लॅनिंग, महिलांसाठी आर्थिक साक्षरता. हा असा टॉपिक आहे की आजपर्यंत मीही अनेक पॉडकास्ट केलेले आहेत, पण त्याच्याकडे कोणी त्या अँगलने बघितलंच नव्हतं. तर थँक्यू सो मच, तुम्ही इथे आल्या आणि आमच्या ऑडियन्सला गाईड केलं. धन्यवाद मला तुम्ही इथे इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी इथे सांगू इच्छिते की तुमच्या माध्यमातून अनेकांना चांगल्या विचारांची एक देवाणघेवाण होत आहे. तर त्या तुमचेही पुढील वाटचालीसाठी मी अभिनंदन करते की एक मराठी व्यक्ती म्हणून तुम्ही खूप चांगला इनिशिएटिव्ह हा घेतलेला आहे. थँक्यू सो मच. आणि जर समजा एखाद्या महिलेला तुमच्याशी जर बोलायचं असेल, काही असेल, तर आपण तुमचा नंबर वगैरे जे काही असेल ते डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमेंट बॉक्स मध्ये देऊन टाकू. नक्कीच हो. येस, थँक्यू सो मच. बरं, आजच्या पॉडकास्टचा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? मला खूप चांगलं वाटलं ऍक्च्युली की इथे तुम्ही एवढे छान असे प्रश्न केले की ज्याची आज खरंच गरज होती स्त्रियांना. कारण स्त्रियांनी या पॉइंट ऑफ व्ह्यूने स्वतःच्या आर्थिक बाजूला कधीच पाहिलं नव्हतं. श्रीमंत, बरोबर. तर नावाप्रमाणे जसं विचारांनीही देखील सगळ्यांना श्रीमंत केलं आहे तुम्ही. आणि मराठी व्यक्ती म्हणून कुठेतरी तुमचेही मी आभार मानते की अनेकांना तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत या प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं एक इनिशिएटिव्ह घेत आहात आणि प्रत्येक क्षेत्रातले एक्सपर्ट इथे येऊन आपले विचार मांडत आहेत, अनेकांपर्यंत ते विचार पोहोचत आहेत. तर त्याच्यासाठी मी तुमचे देखील खूप आभार मानते. आणि थँक्यू सो मच.